नाशिक सातपूर परिसरातील श्रमिक नगर हिंदी शाळेजवळील तुकाराम धात्रक चौकात दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास 7 ते 8 जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयता व लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। घटस्थापनेच्या प्रारंभीच असा खुनी हल्ला केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास श्रमिक नगर येथील राधाकृष्ण नगर मधील धात्रक चौकामध्ये ॲक्टिवावरून श्रमिक नगरच्या दिशेने जाणाऱ्या 3 युवकांवर पाठीमागून पाठलाग करत येणाऱ्या रिक्षामधील 7 ते 8 जणांच्या टोळक्याने हल्ला केला। ॲक्टिवावरील 2 जण जीव वाचवण्यासाठी पळून गेले, परंतु अतुल खरे राहणार हिंदी शाळा श्रमिक नगर या तरुणास या टोळक्याने सिने स्टाईल हल्ला करत कोयता लाकडी दांडक्याने डोके, पाठ व पायावर जबर वार केले। वाचवायला येणाऱ्या नागरिकांना कोयते दाखवून घाबरवल्यामुळे कोणीही मध्ये पडण्याची हिंमत केली नाही। सोबत असलेल्या दोघांनी अतुलला जखमी अवस्थेत खासगी दवाखान्यात नेले, परंतु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास नकार दिल्याने त्यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। सदरील खुनी हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद केलेली आहे। श्रमिक नगर, राधाकृष्ण नगर, अशोक नगर, गंगासागर नगर परिसरात अशा घटना नेहमी होत असल्याने नागरिकांनी सातपूर पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे। सदर दहशत माजवणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करून नागरिकांना भयमुक्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नाशिक शहर।